तो फ्रेंड्स, कांचन किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत चपातीचे 4 प्रकार। मऊ, लुसलुशीत आणि सगळ्यात महत्त्वाचं बिगिनर्ससाठी, जे की नवीन स्वयंपाक करायला शिकायला लागलेत आणि त्यांना चपात्या बनवायला येत नाहीत अशांसाठी। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। सर्वात आधी 4 वाटी मी इथं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ ॲड करायचं आणि 1 चमचा तेल आणि ह्याच्यामध्ये थोडं पाणी घालून आपल्याला पीठ मऊसर असं मळून घ्यायचं आहे। तुम्ही पाहू शकतात मी कशा पद्धतीने पीठ मळून घेते ते। अशाच पद्धतीने आपल्याला थोडं पाणी ॲड करूनच पीठ मळायचं आहे। तुम्ही पहा मी पीठ मळून घेतलेलं आहे। आता ह्याला आपल्याला एकदम सॉफ्ट बनवण्यासाठी आणखीन 1 चमचा तेल ॲड करून आपल्याला ह्याला पण सॉफ्ट करून घ्यायचं आहे। तुम्ही पाहू शकतात आपलं पीठ खूप सॉफ्ट झालेलं आहे। याला 10-15 मिनिटं आपल्याला झाकून ठेवून द्यायचं आणि नंतर तुम्ही पाहू शकता पीठ खूप सॉफ्ट झालेलं आहे। आता आपण ह्याच्या चपात्या बनवून घेऊया। त्याच्यासाठी सर्वात आधी आपल्याला एक लहान आकाराचा पिठाचा हुंडा करून घ्यायचा आहे। आपल्याला अशा पद्धतीने लाटून घ्यायचा आहे। लाटून घेतल्यानंतर त्याला मध्यभागी थोडंसं दाबून त्याला दोन्ही साईडला थोडंसं तेल लावायचं आणि कोरडं पीठ टाकून घ्या आणि हे दोन्ही पण एकावर एक असं ठेवून त्याला ह्या हुंड्याच्या काठा दाबून त्याला गोल आकार देऊन अशी पोळी लाटून घ्यायची आहे। तुम्ही पाहू शकतात मी कशा पद्धतीने पोळी लाटते ते। अशीच पोळी लाटून घ्या आणि तवा गरम झाला की त्याच्यावरती आपल्याला ही पोळी भाजून घ्यायची आहे। असे थोडे बबल्स आलेवरती ही पोळी आपल्याला पलटून घ्यायची आणि एक साइड ह्या पोळीची छानशी भाजून घ्यायची आहे। पोळीची एक साइड भाजली की आपल्याला पोळी पलटून त्याला थोडंसं तेल लावायचं आणि वापस पोळी पलटून ह्या साईडला पण थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे। तुम्ही पाहू शकतात मी खूप कमी तेल यूज केलेला आहे पोळीला लावण्यासाठी। आपली पोळी तयार झालेली आहे। आता आपण ही पोळी एका स्टँडवरती काढून घेऊया आणि आपण पोळीची दुसरी पद्धत पाहूया। त्या सेम आकाराचा आणखीन एक हुंडा घ्यायचा आहे। गोल आकारामध्ये तो हुंडा लाटून घ्यायचा आहे आणि त्याला थोडंसं तेल लावून घ्या। त्याची एक साईड अर्ध्यापर्यंत फोल्ड करायची आणि त्याला पण थोडंसं तेल लावा। आपल्याला आता दुसरी साईड पण तशीच त्याच्यावरती ठेवून त्याला पण थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे। तुम्ही पाहू शकतात मी कशा पद्धतीनं पूर्ण हुंड्याला तेल लावलेलं आहे। तशाच पद्धतीनं तुम्ही लावून घ्या। तुम्ही ही पोळी चौकोनी आकाराची किंवा गोल आकाराची तुमच्या सोयीनुसार करू शकतात। आता आपण ह्या पेड्याला लाटून घेऊया। मी चौकोनी आकारामध्येच लाटलेला आहे। तुम्ही पाहू शकतात आपल्याला एकसारखं लाटायचं आहे। आपली पोळी लाटून तयार आहे। आता आपण पहिल्या पोळीला जशा पद्धतीने भाजलं होतं तशाच पद्धतीनं या पोळीला पण आपल्याला दोन्ही साईडकडून भाजून घ्यायचं आहे आणि थोड्या प्रमाणात मध्येच आपल्याला याला तेल लावून घ्यायचं आहे। तुम्ही पाहू शकतात आपल्या दोन्ही साईडनं पोळी भाजलेली आहे। आता त्याच पोळीवरती आपण ही पोळी काढून घेऊया आणि आपण पोळीचा तिसरा प्रकार पाहूया। आपल्याला एक पिठाचा हुंडा घ्यायचा आहे। त्या पिठाच्या हुंड्याला अशा पद्धतीनं थोडंसं लाटून घ्यायचं आहे। लाटून घेतल्यानंतर त्याच्यावरती थोडंसं तेल लावून त्याला फोल्ड करा। तशाच पद्धतीनं वरती पण तेल लावून ह्याला पण आणखीन फोल्ड करा आणि ह्याचे चारी बाजूचे काठ असे दाबून घ्या आणि थोडंसं पीठ लावून ह्याला लाटून घ्या। आपल्याला पोळी गोल लाटायची आहे। स्टार्टिंगला आपल्याला काटा लाटून घ्यायच्या आणि नंतर सेंटरमध्ये आपण पोळी लाटून घ्यायची आहे। तवा छान गरम झाला की त्याच्यावरती पोळी टाकून आपल्याला पोळी छान दोन्ही साईडकडून भाजून घ्यायची आणि थोडंसं तेल हलकं लावून घ्यायचं आहे। तुम्ही पाहू शकतात आपली पोळी छान
तयार झालेली आहे। तुम्ही अशा पद्धतीनं जर पोळी केली तर खूप छान होते, खूप सॉफ्ट बनते आणि आपली पोळी तयार आहे। आता आपण ही पोळी स्टँडवरती काढून घेऊया। आता आपण पोळीचा चौथा प्रकार पाहून घेऊया। त्याच्यासाठी आपल्याला 2 सेम आकाराचे हुंडे करून घ्यायचे आहेत। ते हुंडे थोडे थोडेसे लाटून त्याला तेल लावून थोडंसं कोरडं गव्हाचं पीठ त्याच्यावरती टाकायचं आणि हे हुंडे एकावर एक असे जॉईंट करून त्याला काटा पूर्ण अशा दाबून घ्यायच्या आहेत। ही एका पोळीसोबत 2 पोळ्या तयार होतात ह्या पोळीच्या, म्हणून थोडंसं जाडसरच ही पोळी दिसते, पण ह्याच्या पोळ्या 2 तयार होतात। तुम्ही पाहू शकतात मी कशा पद्धतीनं लाटून घेतलेली आहे। अशाच पद्धतीनं आपल्याला लाटून घ्यायची आहे आणि पोळी गॅसवरती भाजून घ्यायची आहे। तुम्ही पाहू शकतात आपली पोळी एका साईडकडून भाजलेली आहे थोडीफार। त्याला तेल लावून घ्या आणि दुसरी साईड पण आपल्याला अशाच पद्धतीनं भाजून घ्यायची आहे। आपली पोळी छान भाजून तयार झालेली आहे। तुम्ही पाहू शकतात मी चपातीच्या 4 पद्धती तुम्हाला दाखवलेल्या आहेत। तुम्हाला जी सोपी वाटेल ती पद्धत तुम्ही ट्राय करून नक्की पहा। खूप सॉफ्ट होतात चपात्या, तुम्ही पाहू शकतात त्याला खूप लेयर्स पण येतात। मी तुम्हाला एक एक करून प्रत्येक चपाती दाखवते। खूप छान लेयर्स येतात चपात्यांना, नक्की ट्राय करून पहा आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ही कमेंटमध्ये नक्की कळवा। आणि अशाच काही चांगल्या रेसिपीसाठी कांचन्स किचनला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तुम्ही पाहू शकतात ही आपली पहिली पोळी आहे। आणि मी म्हटली लास्टची पोळी जी केली होती ती एका पोळीमध्ये 2 पोळ्या बनतात। तुम्ही पाहू शकतात हे एकदम इझिली 2 वेगवेगळ्या होतात। ती लवकरात लवकर होणारी पोळी आहे आणि सॉफ्ट होते, असं नाही की कडक बनते। नक्की ट्राय करून पहा आणि ही रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक यू।